बच्चू कडू यांना संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। बच्चू कडू जे आहेत त्यांच्याकडनं त्यांच्यासह काही कार्यकर्ते आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं कळतंय। पोलिसांच्या व्हॅनमधून बच्चू कडू यांनी घोषणा देऊ केलेल्या आहेत। संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। बच्चू कडू यांनी आज राज्यभर चक्काजाम आंदोलनाची घोषणा केलेली होती आणि त्या अंतर्गत हे वेगवेगळे आंदोलन आज राज्यभरात होताना दिसतात आणि याच आंदोलनाच्या दरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजी आपल्या बरोबर आहेत। अविनाश, काय माहिती याबद्दल? विशाल, तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्येच आंदोलन सुरू आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी बच्चू कडू यांना चक्काजाम करण्यासाठी जी जागा दिली होती, जो चौक दिला होता, तो म्हणजे क्रांती चौक होता आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी क्रांती चौक मध्ये चक्काजाम आंदोलन देखील केले। मात्र दूध डेअरी सिग्नलवर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी बच्चू कडू हे त्या रस्त्यापर्यंत संपूर्ण जालना महामार्गावर जर आपण बघितलं तर ते मुख्य रस्त्याने चालत आले। त्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली। वाहतूक पोलिसांना थांबावी लागली आणि त्याच कारणास्तव पोलिसांनी जे ते त्यांना ताब्यात घेतलं। काही कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यावर मात्र कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि काही कार्यकर्ते जे ते गाडी समोर झोपू लागले। तर बच्चू कडू यांना बाहेर काढण्यासाठी आपण जर दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने पोलीस व्हॅनचा दरवाजा आहे तो ओढण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते या ठिकाणी करतायत। बच्चू कडूंना ताब्यात घेऊ नये असंच या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। तर प्रकाश महाजन जे आहे ते देखील आपल्याला या दृश्यांमध्ये मध्यस्थी करताना दिसून येत आहेत। तरी देखील जे कार्यकर्ते होते त्यांना आणि बच्चू कडू यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी गाडी समोर निघू द्यायला कार्यकर्ते कुठेही तयार नाही। मूक बधीर संघटना जी आहे ती देखील गाडी समोर आडवी झोपलेली होती। मात्र पोलिसांनी सगळ्यांना उठवून आता कुठे गाडीला रस्ता मोकळा करून दिला जातो, मात्र अजूनही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। अशी संपूर्ण परिस्थिती पोलिसांना आटोक्यात आणणं देखील अवघड झाली होती। मात्र मनसे नेत्याचे प्रकाश महाजन जे आहेत ते देखील या ठिकाणी मध्यस्थी करताना आपल्याला दिसून येत आहेत। मात्र एकूणच जर आपण बघितलं तर बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्यानंतर जे त्यांचे कार्यकर्ते होते किंवा शेतकरी, मेंढपाळ, वेगवेगळ्या संघटनाचे वेगवेगळ्या वर्गातले नागरिक या ठिकाणी जे मोर्चामध्ये सहभागी झाले होते, चक्काजाममध्ये सहभागी झाले होते, ते सगळेच आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। धन्यवाद अविनाश या सगळ्या तपशिलाबद्दल। तर बच्चू कडूंना संभाजीनगरमधल्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आले, त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आल्याचं आपण बघतोय।